हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला जीवनात अशी कुठलीही अडचण आपल्याला असं वाटत असते की आपल्याला येऊ नये, पण तसं होत नाही. जीवनात काही ना काही अडचणी तर येतच असतात. कधी कधी तर अचानक अशी अडचण येते की आपल्याला कल्पना पण करू शकत नाही. आपल्यासमोर मोठी अडचण येऊन उभी राहते. त्यासाठी आपल्याला त्यातून सुखरूप असा मार्ग मिळावा आणि आपण सुखरूप बाहेर पडावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला काही अडचणी घरातून येत असतात किंवा बाहेरच्यांकडून अडचणी येत असतात. कारण आजकालच्या म्हणजे कोणी कोणाला पण फसवतं, त्यामुळे अडचणी येतात, तयार होतात. आपण कितीही प्रामाणिक असलो, लोक तसे नसतात. चांगल्या लोकांचा फायदा घेऊन त्यांनाच फसवतात. त्यामुळे आपल्या यातून बाहेर पडण्यासाठी, आपल्या अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तो म्हणजे घोर कष्ट उद्धार स्तोत्र किंवा घोर कष्टोद्धरण स्तोत्र या नावाचाच अर्थ आहे, की जो आपल्याला घोर कष्ट पडलेले आहेत, आयुष्यात आलेले घोर कष्ट या उद्धार होण्यासाठी, या कष्टातून अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हे घोर कष्ट उद्धार स्तोत्र आहे. तुम्ही किती मोठी अडचण असू द्या, नोकरी किंवा लग्नाची, घरातील अडचण, स्तोत्र पठणामुळे कायमची निघून जाणार. त्यासाठी ही एक आपल्याला सेवा करायची आहे. घोर कष्टोद्धरण स्तोत्र आपल्याला नियमित रोज पठण करायचे आहे. ह्या स्तोत्राची सेवा तुम्हाला करायची आहे. तर ती सेवा तुम्ही कशी करायची ते पाहू. सेवा तुम्ही 41 दिवस सेवा करायची आहे. रोज तुम्हाला घोर कष्ट उद्धार स्तोत्र 51 वेळा पठण करायचे आहे. साधे सोपे म्हणायला 5 ओळीचे म्हणजे 5 ओवीचे हे स्तोत्र आहे. ते तुम्हाला म्हणायचे आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही त्यात पाहून म्हणू शकता किंवा मोबाईलवर लावून ऐकू शकता. नुसते ऐकल्याने सुद्धा हे अडचणी दूर होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात, इच्छा पूर्ण होतात. जी काही घरात मोठी अडचण आलेली असेल, लग्नाची, नोकरीची, मुलांची, ही अडचण आपल्या ह्याच्यातून निघून जाते. तर हे स्तोत्र म्हणण्यासाठी फार सोपे आहे. 5 ओवीचे आहे. तर ते तुम्ही असे म्हणायचे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ तस्वदैव त्वं दत्तस्मा पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशः संकीर्ते घोरा कष्टादुद्वारा स्मा नमस्ते त्वं माता त्वं पिता त्वं दीपस्त्वं त्राता योगक्षेम सदुरस्वं त्वं सर्वस्व प्रभु विश्वमूर्ती घोरा कष्टादुद्वारा स्मा नमस्ते पापं तापं व्याधिमादींच दैन्यं भीती क्लेशवतुं हरषु तदन्यं त्रातारणो विश्वशार्तजूते घोरा कष्टादुद्वारा स्मा नमस्ते न्याये त्राता नापि दाता न वर्ता तत्त्वदेवं शरणं कहर्ता पूर्वात्रेतानुग्रह पूर्णराटे घोरा कष्टादुद्वारा स्मा नमस्ते धर्मे प्रीती सन्मक्ती देवभक्ती सत्संग देही भुक्ती च मुक्ती भावासक्ती चाखलानंदमूर्ती घोरा कष्टादुद्वारा स्मा नमस्ते शंख पंचमतोद्य लोकमंगलं वर्धनम् प्रपष्टनियतो भक्त्या श्री दत्तप्रियो भवेत. इथे श्री परिव्यजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित घोर कष्टोदरम स्तोत्रम संपूर्णम. हे असं तुम्हाला 5 ओवीचं स्तोत्र म्हणायचं आहे आणि सोपं आहे. तुम्ही जर समजा तुम्हाला म्हणणं अवघड जात असेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता. ऐकल्याने सुद्धा आपल्या खूप अडचणी नाहीशा होतात. तर तुम्ही म्हणता ही सेवा केल्याने खरंच अडचणी सुटतील का? तर नक्की हो, तुम्ही ही सेवा करून नक्कीच बघा. याचा तुम्हाला अनुभव येईल. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकलं तरी चालेल. पण सेवा खूप महत्त्वाची आहे. रोज 41 दिवस ही सेवा करायची आहे. तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही ते दिवस सोडून पुढचे दिवस हे धरून सेवा करायची आहे. 41 दिवस सेवा आणि 51 म्हणजे आपल्याला रोज 51 वेळा हे स्तोत्र पठण करायचे आहे. तुम्ही जेव्हा या सेवेला सुरुवात करताल तेव्हा आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे, की स्वामी आई मी या सेवा सुरू करत आहे. तुम्ही माझ्याकडून ही सेवा 41 दिवस करून घ्या आणि माझी अडचण दूर करा असे म्हणून नमस्कार करावा आणि सेवेला सुरुवात करावी. सेवा करायला तुम्ही कुठलीही निवांत जागा असेल तिथं तुम्ही बसू शकता. देवासमोर किंवा हॉलमध्ये जिथे तुम्हाला असं जागा मोकळी वाटत असेल तिथे तुम्ही बसू शकता. कारण आपले लक्ष विचलित होणार नाही. तुमचे मन एकाग्र राहील. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. तर नक्की ही सेवा करून बघा. तुम्हाला अनुभव येईल आणि तुमचा अनुभव आलेला आम्हाला शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.